सकाळी 9 वाजेला अंघोळ करून मी आरशासमोर उभा राहून तयारीच करत होता. तेव्हा अचानक माझा मित्र अतुल याचा फोन माझ्या मोबाईलवरती आला. ही गोष्ट 2005 सालची आहे. तेव्हा अतुल हा संभाजीनगरमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होता. अतुल आणि मी लहानपणापासून ते 12वी एकाच वर्गात शिकलो होतो. म्हणून आमची मैत्री एकदम घट्ट होती. तो गावात आल्यावर आम्ही दोघंही सोबतच फिरायचो आणि खूप मज्जा करायचो व एकमेकांच्या सुखदुःखात कामी येणारे आम्ही मित्र होतो. माझे नाव अजय. त्याचा फोन उचलून मी त्याला म्हणालो, बोल ना अतुल, काफी दिनों के बाद आज तुम्हें मेरी याद आई. कुछ खास काम होगा मेरा, इसलिए फोन किया होगा तूने. तेव्हा अतुल मला म्हणाला, देख अजय, काम बहुत इम्पोर्टेंट है, इसलिए तुझे फ़ोन किया था. तुझे आज शाम को ही रिजर्वेशन करना है. तेव्हा मी त्याला म्हणालो, अरे कहाँ का रिजर्वेशन करवा रहा है. तेव्हा अतुल मला म्हणाला, अरे पूरी बात तो सुन लिया कर यार. तेव्हा मी त्याला परत म्हणालो, सॉरी यार अतुल, बोल, क्या बोलना चाहता है तू. मेरे जो चाचा थे ना, जो आर्मी में जॉब करते थे, उनकी जगह चाची की पेन्शन सुरू करवानी आहे. अतुलचे काका या आर्मीत होते. 4 महिने अगोदरच त्यांचे देहांत झाले होते. जम्मू काश्मीरमध्ये त्यांची ड्युटी असताना आतंकवाद्याशी मुठभेड करताना ते देशासाठी शहीद झाले होते. तेव्हा मी अतुलला म्हणालो, चाची की पेन्शन शुरू करने हमें कहाँ जाना होगा. तेव्हा अतुल मला म्हणाला, देख मैं तुझे पूरी बात समझाता हूँ. चाची के पास सब कुछ डॉक्यूमेंट है. उसे लेकर तुम्हें सैनिक बोर्ड में जमा करना है और चाची को जो नया खाता एसबीआई बैंक में खुला है वो बैंक अकाउंट नंबर पेंशन के लिए देना है, ताकि जो पेंशन अंकल के नाम से आती थी अब वो चाची के नाम से आएगी. तेव्हा मी त्याला म्हणालो, बस इतना सा ही काम है. त्यावर अतुल मला म्हणाला, मैं अभी तेरे अकाउंट में पैसे भेजता हूँ और रिजर्वेशन करवा लेना और घर जाके चाची को भी बता देना कितने बजे तुम्हें निकलना है. तेव्हा मी अतुलला म्हणालो, ठीक आहे, मैं पहिले रिजर्वेशन का काम करवा लेता हूँ. मी लागलीच तयार होऊन बसचे रिजर्वेशन करण्यासाठी मित्राच्या शॉपवर आला. ऐन वेळेवर रिजर्वेशन करण्यासाठी आल्यामुळे सिंगलची सर्व सीट बुक झाली होती. डबल बेडची 3च सीट बाकी होती. त्यावर मित्र म्हणाला, जेवढा उशीर करशील तेवढ्या लवकर या उरलेल्या सीटही बुक होतील. म्हणून जी हाती आली आहे तिला बुक कर, म्हणजे तुला लवकर सीट मिळेल आणि पुण्याला जाण्यासाठी तुला सोयीस्कर राहील. म्हणून मी मित्राच्या सांगण्याप्रमाणे मागच्या पुढचा विचार न करता ड्रायव्हर मागून 2 नंबरची वरची सीट मी बुक केली आणि त्या बुकिंग केलेल्या सीटबद्दल मी अतुलच्या घरी त्याच्या काकूंना सांगण्यासाठी गेलो. अतुलचे वडील व त्याची काकू हे वेगवेगळे राहत होते. त्याच्या काकूंना एकच मुलगा होता, तोही 6वीत होता. मी दाराची बेल वाजवली आणि काही वेळातच काकूने दार उघडविला. काकूंचे ते सुंदर रूप पाहून मी हादरलोच. काकू या 28 ते 29 वर्षाच्या वाटत होत्या. एवढ्या भर जवानीत त्या विधवा झाल्या होत्या. याच गोष्टीची खंत मला वाटत होती. त्यांचे ते गोरे रूप, लांब काळे केस, निळसर डोळे, त्यांच्या या रूपावरून जणू त्या अप्सरा वाटत होत्या. मी त्यांच्याकडे एकटक नजरेने पाहतच होतो. काही क्षणात त्यांच्या आवाजाने मी भानावर आलो. त्या मला म्हणाल्या, कौन चाहिए आपको. तेव्हा मी त्यांना म्हणालो, आंटी मुझे अतुल ने फ़ोन करके आपके पास भेजा है. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, तुम अजय हो ना. हाँ आंटी, मैं अजय ही हूँ. आज शाम को 6 बजे अपनी बस यहाँ से निकलेगी. आप तैयार रहना और यह बस की टिकट है. मगर आंटी, एक ही डबल वाली सीट अवेलेबल थी, सिंगल वाली सीट सब बुक हो गई थी. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, कोई बात नहीं अजय, मैं शाम को तैयार रहूँगी. ये मेरा नंबर तुम ले लो, मुझे फ़ोन कर देना. आंटी ठंड काफ़ी है, ओढ़ने के लिए चद्दर भी ले लेना और आपके पूरे पेन्शन वाले डॉक्युमेंट भी साथ रखना. एवढं सांगून मी माझ्या घरी निघालो. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा माझ्या लक्षात आले की आंटीने घातलेल्या ब्लाऊज खाली काहीच नव्हते. म्हणून जेव्हा माझं लक्ष त्या ठिकाणी गेले तेव्हा ते स्पष्ट बाहेरून दिसत आहे. पण आता त्याची परत खात्री करण्यासाठी मी आंटीच्या घरी आलो. मी जेव्हा त्यांच्या घराची बेल वाजवली तेव्हा आंटी या बाहेरून माझ्या मागे येऊन उभ्या राहिल्या आणि मी जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा मला आंटी
माझ्या डोळ्यासमोर दिसल्या आणि तेव्हाच माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले. ते मला अगदी स्पष्ट दिसत होते. माझा अंदाज बरोबर निघाला. मग आंटी मला पाहून म्हणाल्या, "क्या हुआ अजय? कुछ पूछना था क्या?" अजूनही माझे लक्ष त्यांच्या त्याच ठिकाणी होते. आंटीने मला परत विचारले, "अजय, कुछ सामान रह गया था क्या?" मग मी आंटीच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाला, "आंटी, शाम के लिए पैक लंच भी बना लेना, मतलब बाहर खाने की हमें ज़रूरत नहीं पड़ेगी." तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "अरे अजय, तुम बिल्कुल फिक्र मत करो, उसी काम के लिए मैं बाजार गई थी. यह देखो, 2-3 सब्जी भी लेके आई हूँ शाम के लिए." एवढं सांगून मी परत त्या ठिकाणाहून निघालो. पण जाता जाता माझं लक्ष आंटीच्या त्याच ठिकाणी होते. त्या परिस्थितीत ते इतके सुंदर व गोंडस दिसत होते की माझ्या मनात त्यांना आताच हातांचा स्पर्श करावा असे वाटू लागले होते. आता दुपारचे 2 वाजले होते. मी फक्त संध्याकाळचीच वाट पाहत होतो. केव्हा मी आणि आंटी एकाच सीटवर येऊ आणि आंटीशी मी मनमोकळेपणाने बोलू, अशा विचारात माझेही डोळे लागले होते. बरोबर संध्याकाळच्या 5 वाजेला आंटीचा फोन माझ्या मोबाईलवरती आला आणि त्या मला विचारू लागल्या, "अजय, तुम्हारे पहचान के कुछ दोस्त दोस्त है क्या पुणे में?" तेव्हा मी आंटीला म्हणालो, "क्यों आंटी, क्या हुआ?" "अरे मुझे अभी वहाँ से फ़ोन आया था कि जो ऑफिसर इस डॉक्यूमेंट को वेरीफाई करने वाला है, वो अभी छुट्टी पर है. मतलब कल तक वो आ जाएंगे. अगर नहीं आए तो हमें किराए का रूम नहीं तो होटल में रहना पड़ेगा." तेव्हा मी आंटीला म्हणालो, "क्या आंटी, आप भी इतनी सी बात की चिंता कर रहे हो? अगर 2-3 दिन भी रुकना पड़े तो हम रुक जाएंगे. सब कुछ एडजस्ट हो जाएगा. मेरा नाम ही अजय है. आप एक बात अपने दिमाग में बैठा लो, भले 1 महीना रुकना पड़े या 1 दिन, जब तक आपका काम पूरा नहीं होता तब तक हम वहाँ से वापस नहीं आएंगे, बस." त्यावर आंटी मला, "ठीक आहे अजय," म्हणाली. त्यानंतर 6 वाजेला मी आंटीच्या घरी रिक्षा घेऊन त्यांना घेण्यासाठी गेलो. मग त्यांनी एकच लहान बॅग व एक जेवणाची बॅग घेऊन त्या घरातून निघाल्या. मग आम्ही दोघे रिक्षामध्ये बसून लक्झरी स्टॉपवर येऊन उतरलो. गाडी सुरूच होती आणि काही मिनिटातच ती निघणार होती. मग आम्ही आमच्या सीटवर येऊन पोहोचलो. वरच्या सीटवर आंटीला चढायला थोडा त्रास होत होता, म्हणून मी त्यांना माझ्या शरीराचा व हाताचा सपोर्ट देऊन त्यांना वर चढविले. गाडी पूर्णपणे AC होती. आता फेब्रुवारीच्या महिन्यातही थोडं गरम व्हायला लागलं होतं, म्हणून ही गाडी आमच्यासाठी अगदी उत्तम होती. मग मी पण वरती चढून आंटीच्या शेजारी येऊन बसलो. आंटीने पटक्यात आपल्या बॅगमधून एक सिंगल चादर काढली आणि स्वतःच्या अंगावर टाकली. गाडीने तिचा वेग पकडला होता. रात्रीचे 8 वाजले. मग आम्ही गाडीतच बसून जेवण केले. मग गाडीचा थोडा AC कमी करून आंटी व मी झोपलो. माझी दुपारी झोप घरी चांगली झाल्यामुळे मला गाडीत झोप लागत नव्हती, म्हणून मी मोबाईल पाहू लागलो. आता रात्रीचे 12 वाजले असावेत. त्यावेळेस गाडी पूर्ण पुढे ACमुळे थंड झाली होती. मलाही थंडी वाजू लागली होती. मी मोबाईल बंद करून झोपू लागलो होतो, पण माझ्या अंगावर चादर नसल्याने मला फार गार वाटत होते. तेव्हा माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मी एक नजर आंटीकडे टाकली, तेव्हा त्या पाठ करून माझ्याकडे झोपल्या होत्या. मी हळूच त्यांची चादर ओढून माझ्या अंगावर घेतली, पण एक चादर दोघांना पुरेशी नव्हती. मग आंटीने आपली कूच बदलली आणि आंटीचे ते माझ्या डोळ्यासमोर येऊन थांबले. ते इतके सुंदर व आकर्षित दिसत होते की मी त्यांची वर्णनही तुम्हाला शब्दात सांगू शकत नव्हतो. आंटी अजूनही गाढ झोपेत होत्या. मलाही हळूहळू झोप लागत होती. मग मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास माझा हात आंटीच्या त्या ठिकाणी येऊन थांबला. आंटी काहीच हालचाल करत नव्हती. 15 ते 20 मिनिटापर्यंत मी आंटीच्या त्याच ठिकाणाची मजा घेतली. मग सकाळी ज्या वेळेस गाडीचा किन्नर ओरडू लागला, "चला नाशिक फाटा आहे का कोणी उतरणारे?" तेव्हा आंटीचे डोळे उघडले. तेव्हा त्यांनी पाहिले की अजय हा आपल्या चादरमध्ये घुसून शेजारी झोपला आहे. मग त्यांनीही आपला हात माझ्या अंगावर ठेवून शिवाजीनगर स्टॉप येण्याची वाट ते पाहू लागल्या. काही वेळात आम्ही शिवाजीनगर या ठिकाणी येऊन पोहोचलो. सकाळी सकाळी फार थंडी वाजत होती. मग मी आंटीला म्हणालो की हमें सैनिक बोर्ड के
पास में ही रूम कर लेना चाहिए ताकि वहाँ पे आने जाने में हमें कोई दिक्कत ना हो. आंटीही माझ्या विचारांशी सहमत होती. मग आम्ही सिटी बस पकडून घोरपडी या ठिकाणी आलो आणि तेथील लोकांना विचारून स्वस्त लॉजवर येऊन पोहोचलो. ती लॉज नॉन एसी होती म्हणून तिचा खर्च पण कमी होता. मग आम्ही सामान घेऊन रूममध्ये आलो. आम्हाला ऑफिसला 11 वाजेला जायचे होते. अजून सकाळचे 7 वाजले होते. मलाही झोप येत होती म्हणून मी रूममध्ये आल्यावर मी डायरेक्ट बेडवर येऊन पडलो आणि 9:30 मी आळस देत डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून मी हादरलोच. आंटी या माझ्यासमोर उभ्या राहून साडी घालत होत्या. आंटी त्यावेळेस इतक्या सुंदर दिसत होत्या की जणू त्यांच्याजवळ जाऊन त्यांना मिठीतच घ्यावे असे मला वाटू लागले होते. मी झोपेतूनच आंटीच्या सौंदर्याची मजा घेत होतो. आंटीने एक नजर माझ्याकडे टाकली तेव्हा त्यांना वाटले की मी झोपलेला असावा, पण मी आंटीची सुंदरता दुरूनच न्याहाळत होतो. मग आंटी माझ्या शेजारी बसून मोबाईल पाहू लागली. मग आंटीने 10 वाजेच्या सुमारास मला उठवण्यासाठी त्यांचा नाजूक हात माझ्या केसांना स्पर्श केला आणि मला म्हणाल्या, "अजय उठो, नहीं तो देर हो जाएगी हमें." त्यावेळेस तो स्पर्श मला एक वेगळीच ऊर्जा व तरंग देऊन गेला. मग मी बेडवर उठून बाथरूममध्ये तयार होण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी थंड व गरम पाण्याची सोयी होती. पण ज्या वेळेस मी ब्रश करत होतो त्यावेळेस माझे लक्ष अचानक आंटीने दारावर हँगिंग रॅकवर टांगलेल्या आतल्या कपड्यांवर गेले. आंटीने ते काही धुवून वाळण्यासाठी टाकलेले नव्हते. ते कोरडेच होते. माझ्या मनात त्यांना पाहून प्रश्न पडला. आंटी हे कपडे याच ठिकाणी विसरली असावी. म्हणून मी फटक्यात आंघोळ करून आंटीचे ते कपडे हातात घेऊन मी बाहेर आलो. आंटीचे लक्ष अजूनही मोबाईलमध्येच होते. मग मी आंटीला आवाज देऊन त्यांना त्यांच्या कपड्यांबद्दल सांगितले. आंटी, आपने अपने कपड़े बाथरूम में ही छोड़ दिए थे. आंटी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. अरे अजय, इन कपड़ों को क्या ज़रूरत थी तुम्हें हाथ लगाने की? मैंने ऐसे ही सुखाने के लिए वहाँ रखे थे. तेव्हा मी आंटीला म्हणालो, मुझे लगा आप भूल गई होगी, इसलिए मैं लेके आया. दो मैं दोबारा वहाँ रख देता हूँ. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अब छोड़ो, मैं ही रख दूंगी बाद में. तुम पहले तयार हो जाओ, हमें जाने के लिए देरी हो रही है. मी फटक्यात तयार होऊन आम्ही दोघंही आंटीच्या कामासाठी घोरपडीला निघालो. ऑफिसमध्ये पोचल्यावर आम्ही तेथील मुख्य साहेबांना भेटलो. त्यानंतर त्यांनी आम्हाला फॉर्म भरायला सांगितले आणि ज्या ज्या कागदपत्राची पूर्तता करायला आम्हाला सांगितली होती त्या सर्व कागदपत्र आम्ही त्या फॉर्मसोबत अटॅच केले आणि 2 महिन्यानंतर अंकलच्या नावाची पेन्शन ही आंटीच्या नावाने सुरू होईल अशी ग्वाही तेथील क्लर्क यांनी दिली. आंटीला ज्या साहेबांबद्दल सुट्टीवर असल्याची माहिती दिली होती ते आज ड्युटीवर हजर झाले होते, म्हणून आमचे काम पहिल्याच दिवशी झाले. 1 तासानंतर आम्ही परत लॉजच्या रूमवरती येऊन पोहोचलो. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आज ही आपका काम पूरा हो गया आंटी. मतलब हमें लग रहा था कि 2 दिन ज़्यादा लगेंगे, मगर अच्छा हुआ एक ही दिन में काम पूरा हो गया. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अच्छा ही हुआ, आज ही काम हो गया तो अजय तुम आज ही शाम वाली गाड़ी का रिजर्वेशन करके हम घर निकल जाएंगे. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी कल शाम को निकल जाएंगे, कितना अच्छा मौसम है यहाँ, नहीं तो अपने यहाँ बहुत गर्मी रहती है और इधर से जाने के लिए इतनी इमर्जन्सी में हमें तिकीट भी नहीं मिलेगी. माझे म्हणणे ऐकून आंटी येऊ म्हणाली, मगर कल का रिजर्वेशन आजही कर देना. तेव्हा मी आंटीला म्हणालो, हे कर दी ना आपने मेरे मन लायक बात. एवढं सांगून मी आंटीला, चलो आंटी खाना खा लेते हैं, बहुत भूक लगी है. मग मी आणि आंटी एक छान व्हेज हॉटेलमध्ये जाऊन पोट भरून जेवण केले आणि परत रूमवरती आलो. मी व आंटी शेजारीच बेडवर बसून मोबाईल पाहू लागलो होतो. माझा सर्व खर्च आंटीच करत होत्या. तेव्हा मी आंटीला एक सुझाव दिला, आंटी शाम को हम पिक्चर देखने चलेंगे क्या? तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अजय मुझे पिक्चर में कुछ खास इंटरेस्ट नहीं है, मगर तुम्हें देखना है तो तुम्हारे साथ मैं चल सकती हूँ. तेव्हा मी आंटीला म्हणालो, चलो ठीक है आंटी,
इस बात में आपको नया पिक्चर दिखाता हूँ. आता दुपारचे 1 वाजले होते, म्हणून मी व आंटी थोडा वेळ आराम करण्यासाठी बेडवरच लोळलो. आंटी या माझ्याकडे पाठ करून झोपल्या होत्या. मीही मोबाईलमध्ये यूट्यूब पाहत होतो आणि ज्यावेळेस मी मोबाईल खाली केला त्यावेळेस माझं लक्ष आंटीच्या पाठीवर गेले. त्यांच्या ब्लाऊजमधून बाहेर दिसणाऱ्या त्या काळ्या पट्टीमुळे माझं डोकं चक्रावून गेले. ती पट्टी त्यांच्या पाठीच्या सुंदरतेला अधिकच सुंदर बनवत होती. मी माझा हात हळूहळू तिच्या पाठीला स्पर्श करण्यासाठी पुढे नेला, पण हिंमत झाली नाही आणि अचानक आंटीने आपली कूस बदलली आणि त्यांचा चेहरा माझ्या चेहऱ्यावर येऊन थांबला. मी त्यांच्यासमोर झोपण्याचे नाटक करत होतो, कारण जो मुलगा सकाळी 10 वाजेला उठला त्याला दुपारी झोप कशी लागेल, म्हणून बारीक डोळे करून मी आंटीकडे पाहू लागलो. आंटी माझ्याकडे डोळे उघडून पाहत होती. माझे व आंटीचे गरम श्वास आम्हा एकमेकांना स्पर्श होत होते. ती हळूहळू माझ्याजवळ येऊ लागली होती. मी फक्त आंटीच्या ओठांवरच लक्ष देऊन होता. तिचे ते सुंदर गुलाबी ओठ तिच्याकडे मला आकर्षित करत होते, पण डायरेक्ट असं ओठांवर करणे मला शक्य होत नव्हते. भीती वाटत होती मला आंटीची. जर ती मला उलट बोलली तर? मग माझी नजर आणि तिच्या ओठांवरून त्या ठिकाणी आली. आंटीच्या साडीचा पदर आता साईडला झालेला होता आणि परत आंटीच्या ब्लाऊजमधून मला त्यांच्या आतल्या कपड्यांचे दर्शन जोडून झाले. आंटींनाही माझ्याबद्दल भीती वाटत होती. आंटीच्या हावभावावरून तिलाही मी हवासा वाटू लागला असावा असे माझ्या मनाला वाटत होते. मग आंटीने परत आपली कूस बदलून दुसऱ्या दिशेला मान फिरवली आणि त्या झोपल्या. आता संध्याकाळचे 5:30 वाजले होते. आम्ही दोघंही तयार होऊन पिक्चर पाहण्यासाठी निघालो. पिक्चर हॉलची कल्पना मलाही नव्हती, म्हणून ऑटोवाल्याला विचारून त्याच ऑटोमध्ये बसून आम्ही पिक्चर हॉलपर्यंत पोहोचलो. त्या ठिकाणी पुष्पा 2 नवीन पिक्चर लागला होता. आंटीनेही भरपूर दिवसांपासून पिक्चर पाहिला नव्हता, म्हणून हा पिक्चर त्यांच्यासाठी नवाच होता. गर्दी भरपूर असल्यामुळे मी फटक्यात नंबर लावून 2 तिकीटं घेतली आणि सोबत पॉपकॉर्न टप खाण्यासाठी घेतला. पिक्चर पाहत असताना मनुष्याचे जर तोंड चालू असलं म्हणजे तो पिक्चर बोर होत नाही, अशी माझ्या मित्रांची कल्पना होती. काही वेळातच पिक्चर सुरू झाला आणि एक एक पॉपकॉर्न उचलून मी व आंटी खाऊ लागलो. ज्यावेळेस आंटीचं लक्ष पिक्चरच्या पडद्याकडे होतं आणि आंटीचा हात हा पॉपकॉर्नच्या टपकडे येऊ लागला, तेव्हाच आंटीचा हात माझ्या त्या ठिकाणी स्पर्श झाला. त्या स्पर्शामुळे माझ्या मनात व शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. मी एक नजर आंटीकडे टाकली, तेव्हा आंटी या समोरच पाहत होत्या. आंटीच्याही लक्षात आले होते त्यांचा हात माझ्या कोणत्या ठिकाणी स्पर्श झाला आहे, म्हणून त्यांनी माझ्याकडे एवढं लक्ष दिलं नाही आणि ते पिक्चरचा आनंद घेऊ लागल्या. पिक्चरही छान होता. 9 वाजेच्या सुमारास आम्ही पिक्चर हॉलमधून बाहेर आलो आणि एका छानसं हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही रूमवर परत आलो. आंटी या वरती आल्या. मी खालीच काउंटरवर लॉजवाल्याला प्रायव्हेट बसच्या स्टॉपबद्दल विचारू लागलो, कारण आम्हाला उद्या संध्याकाळी घरासाठी निघायचे होते. मी सर्व माहिती घेऊन वर रूमकडे जाऊ लागलो. त्यावेळेस दार उघडाच होता आणि जेव्हा मी रूमच्या आत गेलो तेव्हा माझे डोळेच मोठे झाले, कारण आंटी या साडी चेंज करून गाऊन घालत होत्या. त्यांची सुंदरता मला त्यांच्याचकडे आकर्षित वारंवार करायची. त्यांचं लक्ष माझ्याकडे जाण्या अगोदरच मी परत बाहेर आलो आणि काही वेळाने आवाज देऊन मी आतमध्ये आलो. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अजय, बहुत टाइम लगा दिया तुमने आने में. तेव्हा मी आंटीला म्हणालो कि मैं उस काउंटर वाले से बस के बारे में पूछ रहा था, क्योंकि कल शाम को हमें भी यहाँ से निकलना है ना, इसलिए देर हो गई आने में. आता रात्रीचे 11 वाजले होते. आम्हा दोघांनाही भरपूर झोप लागत होती, म्हणून एकाच बेडवर आम्ही दोघं जसे सकाळपासून झोपत होतो तसेच झोपलो होतो. आता रात्रीचे 2 वाजले. मला बाथरूम लागल्यामुळे माझी झोप अचानक उघडली. रूममध्ये सर्वत्र अंधार होता. मी जेव्हा बाथरूमचा लाईट ऑन केला तेव्हा बाथरूमच्या लाईटाचा प्रकाश आमच्या रूममध्ये पडला. तेव्हा मी पाहिले आंटीने घातलेला गाऊन हा वर सरकलेला होता
त्यांच्या संपूर्ण दृश्य माझ्या डोळ्यांनी मी पाहत होतो. त्यांना पाहून मला फार अस्वस्थ वाटू लागलं होतं. काही वेळानंतर मीही बाथरूममधून येऊन माझ्या जागेवर झोपलो. आंटीच्या पाहिलेल्या त्या रूपामुळे मलाही झोप लागत नव्हती. मग अचानक आंटीचा हात माझ्या अशा ठिकाणी पडला. मी जोराने माझ्या तोंडावर हात दाबून ठेवला. मी हळूच तो हात उचलून साईडला केला आणि थोडी मनात हिंमत ठेवून मी एक हात आंटीच्या अंगावर टाकला. मग आंटीनेही माझ्या अंगावर त्यांचा हात टाकला. मी हळूहळू आंटीकडे सरकू लागलो. तेव्हा आंटीचे ओठ आणि माझे ओठ अगदी जवळ आले होते. आमचे दोघांचे ओठ एकमेकांचा रस चाखण्यासाठी आतुर झाले होते. पण या गोष्टीची पहल कोण करणार याचीच आम्ही दोघं वाट पाहत होतो. मग हळूच आंटीचा आवाज माझ्या कानी पडला. त्या मला म्हणाल्या, "अजय, थोडा दूर हो जाओ, नहीं तो तुम्हें मुझसे प्यार हो जाएगा." त्यांचं असं म्हणणं ऐकल्यावर मी फटक्यात त्यांच्यापासून लांब झालो आणि कूच बदलून त्यांच्या विरुद्ध दिशेने झोपून राहिलो. काही वेळाने आंटीचा हात हा माझ्या चेहऱ्यावर फिरू लागला होता. मी परत आंटीच्या दिशेने कूच बदलवली आणि आपले ओठ आंटीच्या ओठांवर लागलेच टेकवले. आंटीलाही माझ्या ओठांचा रस चाखण्याची आतुरता भरपूर दिवसांपासून होती. ती वेळ आमच्या दोघांच्याही आयुष्यात आज आली होती. माझ्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव होता आणि पहिल्याच अनुभवाच्या सुरुवातीला मला फार आनंद मिळत होता. 15 ते 20 मिनिटांपर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठात गुंफून राहिलो. आंटीनेही आपल्या 4 महिन्यांची प्रतीक्षा आज संपवली होती. एका बिना नवऱ्याची बायको किती दिवसापर्यंत स्वतःवर कंट्रोल करू शकते? तिच्याही काही इच्छा, आकांक्षा असतातच ना. त्या सर्वांच्या बांध तोडून आज आंटी माझ्या मिठीत सामावल्या होत्या. एका तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या मिठीत राहून भरभरून प्रेम केले. मग हळूहळू आंटीने व मीने आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले. एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून एकटक नजरेने आम्ही पाहतच राहिलो. तेव्हा आंटी मला म्हणाली, "अजय, मैं बहुत दिनों से किसी का इंतजार कर रही थी, मगर मेरे नसीब में तुम थे. इस बात का पता मुझे जरा भी नहीं था, मगर आप मेरे किस्मत में आए तो मुझसे दूर होने की ज़रूरत मत करना, नहीं तो बहुत पछताओगे. जो मौका हात लगा है उसे पूरा करो." असे म्हणताच आंटीला मीने घट्ट मिठीत घेतले आणि मलाही आंटीने त्यांच्या मिठीत सामावून घेतले. आता आमचे घरी आल्यावरही नित्यनियम झाले होते. ज्या वेळेस आंटींना माझी गरज पडायची त्यावेळेस त्या फोन करून मला घरी बोलवायच्या. पण सहसा मी रात्री जायचे ठरवायचो, कारण गावात शांतता झाल्यावर मी हळूच घरातून निघून आंटीच्या मागच्या दारातून त्यांच्या घरात प्रवेश करायचो. माझ्यावर कोणाचाही डाऊट येत नव्हता. अशा प्रकारे आंटीसोबत मी तब्बल 3 वर्षापर्यंत असेच प्रेम करत राहिलो. कालांतराने मी वयात आल्यामुळे माझ्या घरच्यांनी माझं लग्न जुळवले होते. माझी होणारी बायको ही सुंदर होती. पण असं म्हणतात ना, पहिलं प्रेम हे पहिलं असतं. त्यानंतर कोणीही आलं तर ती आपल्या आयुष्याचा भाग असतो. पण जी जागा पहिलं प्रेम घेते ती जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. माझ्यामुळे आंटीच्या चेहऱ्यावरही फार आनंद पसरू लागला होता. आता त्यांची पेन्शन सुरू झाली होती. माझा खर्च पाण्यालाही आंटीच पैसे पुरवत होती. अशा प्रकारे मित्राच्या आंटीशी गाडीतून सुरू झालेलं माझं प्रेम आता गल्लीत येऊन थांबलं होतं.